श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. बरेच लोक अशी असतात ज्यांना देवावर विश्वास असतो आणि नसतो, पण ही ज्यांची त्यांची विचार करण्याची पद्धत असते. ज्यांना अनुभव येतो तो देवावर पटकन विश्वास ठेवतो, पण ज्यांना अनुभव येत नाहीत ते देवावर विश्वास ठेवणं लांबचीच गोष्ट, पण त्या देवांसमोर हात जोडण्याची इच्छाही त्यांची होत नाही. पण माझा अनुभव सांगायचा झाला तर स्वामींनी आत्तापर्यंत मला न सांगता खूप काही दिलं आहे. माझ्या सुखात दुःखात, माझ्या अडचणींमध्ये स्वामी कायम माझ्या पाठीशी उभे राहिलेत. त्यामुळे आता माझ्या आयुष्यात जे चांगलं आहे, छोट्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत सगळं काही स्वामींमुळे आहे. त्यामुळे स्वामींवर माझा खूप विश्वास आहे. मला लांबच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायला सांगितला तर मी ठेवणार नाही, इतका माझ्या स्वामींवर विश्वास आहे. बरेच जणांनाच असं असतं की देव दिसत नाही, मग देवावर विश्वास कसा ठेवायचा. पण जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा कोणच दिसत नाही, फक्त त्या संकटात आपले स्वामी आपल्याला दिसत असतात. आणि कितीही मोठे संकट असू द्या, त्याच्यातून ते आपल्याला बाहेर काढता म्हणजे काढतातच. गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी संकटही असतातच. आपण कितीही स्वामी सेवा केली तर आपल्या कर्माचे भोग हे आपल्याला भोगावेच लागतात. जे भोग आपल्या वाट्याला आलेले असतात ते स्वामी सेवेमुळे आपल्या आजूबाजूला एक कवच कुंडल म्हणून आपल्या सोभोवताली असतात. त्यामुळे आपल्या कर्माचे भोग आपसुकच कमी होत जातात आणि त्याचा त्रासही आपल्याला होत नाही. काही लोक असे असतात की त्यांना स्वामींचा अनुभव नाही आला तर ते स्वामी सेवा सोडून देतात आणि कसा या स्वामींवर विश्वास ठेवायचा असा प्रश्न स्वतःलाच करत बसतात. आजच्या व्हिडिओमध्ये असे कोणते लोक आहेत ज्यांना स्वामी पावत नाहीत, स्वामींची अनुभव प्रचिती येत नाहीत, ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्वामी भक्त स्वामींना प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय करतात. काही लोक असे असतात की कितीही देवदेव केले, नाक घासले तरी देव पावत नाही. काही लोक इतके भाग्यवान असतात की नुसतं नामस्मरण केलं तरी देव प्रसन्न होतो. जे लोक दुसऱ्याबद्दल वाईट विचार करतात, निंदा करतात, जे लोक फक्त स्वतःच्या भल्याचा स्वार्थपणाने विचार करतात, अशा लोकांना देव कधीही पावत नाही. नेहमी गोरगरिबांचा, प्रत्येकाचं चांगलं व्हावं असा विचार जो भक्त करतो त्याला देव नक्कीच प्रसन्न होतो. जे आपल्या आईवडिलांचा अपमान करतात, छळ करतात, अशा लोकांना देव कधीही प्रसन्न होत नाही. आईवडिलांमध्येच परमेश्वरांचा वास असतो. अशी लोक कधीही सुखी राहत नाहीत. ज्यांच्या पाठीशी आईवडिलांचा आशीर्वाद आहे, जे आईवडिलांची सेवा करतात, अशा लोकांना देव प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्याचा मार्ग दाखवत असतो. एक वेळ देवाच्या पाया पडू नका, पण आईवडिलांच्या नेहमी पाया पडत जा. नक्कीच जीवनात यशस्वी व्हाल. ज्या घरात स्त्रीला मान दिला जातो त्या घरात लक्ष्मी अखंड वास करते, पण जिथे स्त्रीचा छळ, अपमानास्पद शब्द वापरले जातात तिथे अवलक्ष्मी वास करते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचा आदर करा, मग ती स्त्री घरातली असू दे किंवा बाहेरची. ज्या घरात अन्नाचा अपमान होतो, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, ते वाया जाऊ देऊ नका. शिल्लक राहिलं तर गोरगरिबांना दान करा. अन्नाचा अपमान म्हणजेच अन्नपूर्ण मातेचा अपमान. ज्याच्यामुळे अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी अवश्य घ्या. एखाद्याची खिल्ली उडवणे, अपमान करणे, एखाद्याला उगाच त्रास देणे, वाईट मार्गाने पैसा कमवणे, तो जुगार, व्यसनामध्ये वायफळ खर्च करणे, हे पण एक पापच आहे. याची शिक्षा कोणत्या ना कोणत्या प्रकारे भोगावीच लागते. आता मी जेवढ्या पण गोष्टी सांगितल्या आहेत त्या लोकांना देव कधीही पावत नाहीत. त्यांच्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही. अशी लोक मरीपर्यंत दारिद्र्यच राहतात. स्वामी सेवेत आल्यानंतर तुमच्या मनात कोणाबद्दल वाईट येता कामा नये, अपशब्द बोलले जाऊ नये. तुम्ही वाईटच करत राहिला तर स्वामी कधी तुमच्यासाठी धावून येणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचं तुमच्या जीवनामध्ये अवश्य पाळण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या घरावर कायम राहील. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.